Hi guys, welcome to my YouTube channel. My name is Saurabh Ditzwalkar and we are back with yet another new vlog. And I know that it's been a long while since I posted my last vlog. Honestly speaking, it's very difficult to be consistent with vlogging, but I try my best. It's very difficult given that you have so much of busy schedule and a lot of work, but I try my best and I take it very easy these days. So yeah, but today I decided to vlog because of one occasion and by thumbnail you guys must have guessed already. Okay, तर आजचा व्लॉग मराठीत असणार आहे. या व्लॉगमध्ये माझे रिलेटिव्ह फॅमिली मेंबर्स सगळे असणार आहेत. आम्ही अटेंड करायला चाललो आहोत निप्पूनचं लग्न. निप्पून इज माय कझिन. द वेडिंग इज इन सातारा. द व्हेन्यू इज पाटीलवाडा. इट इज इन सातारा और मे बी नियर बाय, आय एम नॉट शुअर, बट यू विल गेट टू नो, सो स्टे ट्यून. अच्छा हा, अजून एक गोष्ट, हे वेडिंग फक्त मी आणि मम्मीच अटेंड करणार आहोत. शुभम आणि मयुरी नाही अटेंड करू शकत बिकॉज ऑफ सिया. So just in case my YouTube fans who do not know who Sia is my niece आणि ती आता खूप छोटी आहे. तर शुभम आणि मयुरी आता सध्या तरी ट्रॅव्हल नाही करू शकत तिला घेऊन किंवा तिला सोडून. तर म्हणून मी आणि मम्मीच फक्त हे वेडिंग अटेंड करणार आहोत. सो या, तर आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आता आम्ही लगेच निघू. तर इथून आम्ही संगीता मावशीकडे जाणार, ज्या बोरिवलीला राहतात, आणि तिकडे आम्ही पर्सनल कार केली आहे. तर त्या पर्सनल कारतूनच आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. आणि व्हेन्यूला पोहोचायच्या आधी बरेच साईट सीइंग आहे, तर ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये नक्कीच दिसतील. सो स्टे ट्यून अँड आय होप यू विल एन्जॉय दिस व्लॉग. सो या, सी यू गाईज व्हेरी सून. बाय. हाय गाईज, सो आम्ही मावशीकडे पोहोचलो आहे आता. आम्ही लिफ्टने त्यांच्या घरी चाललोय आता. आई हाय कर. हाय बबलू. ओके सो गाईज, सो फायनली मी आणि मम्मी पोहोचलो आहोत आणि ह्या व्लॉगमध्ये आकाश उर्फ बबलू पण एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. तर माझा जो दुसरा माईक आहे तो आकाशकडे असणार आहे. सो आम्ही ही पूर्ण ट्रिप नाही नाही, तो दुसरा माईक आहे ना तुझ्यासाठी. तर हे पूर्ण ट्रिप आम्ही व्लॉग करणार आहोत. सो गाईज स्टे ट्यून. आय होप यू विल एन्जॉय दिस व्लॉग. सो हिअर वी गो. Yeah, we are excited. ऑकवर्ड सायलेन्स. हाय गाईज, सो वी हॅव सेटल डाऊन नाव. तर आता आम्ही थोडं रिलॅक्स करणार आहोत. मग आम्ही निघणार आहोत अराउंड 2 or 3 AM बिकॉज आम्हाला साईट सीइंग्स पण करायचे आहेत. आम्ही लवकरच निघणार आहोत म्हणजे आम्ही व्हेन्यूवर पण टायमावर पोहोचू. सो या, दॅट्स अबाउट इट. अँड ही इज आकाश. सो नीडलेस टू इंट्रोड्यूस बिकॉज हा माझ्या यूट्यूबच्या फर्स्ट व्लॉगमध्ये पण होता. तर ह्या व्लॉगचा पण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. So stay tuned guys. So Akash, how excited are you? Wait. Okay, let's make this vlog quite interesting. तर ह्या व्लॉगमध्ये आपण एक असं चॅलेंज देऊया आकाशला की तो कम्प्लीट वर्ड टू वर्ड मराठीच बोलणार आणि जर तू इंग्लिशमध्ये एक पण शब्द बोलला सो यू ओव मी 100 rupees फॉर ईच वर्ड. आर यू रेडी टू एक्सेप्ट द चॅलेंज? अच्छा, ठीक आहे, मी तयार आहे. ओके, सो चॅलेंज एक्सेप्टेड अँड स्टार्टेड. सो गाईज तुम्ही पण लक्ष ठेवा, इन केस मी जर व्लॉगमध्ये मिस केलो तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की ह्यानी कोणता इंग्लिश शब्द बोलला आहे ते. ओके, सो हिअर वी गो. अँड सेकंडली आकाश आता तुम्हाला ब्रीफ करेल की ही ट्रिपमध्ये आम्ही काय काय साईट सीइंग करणार आहोत अँड एव्हरीथिंग अबाउट द ट्रिप. सो लेट्स पॅन दिस कॅमेरा टू कम्प्लिटली टू आकाश. सो हिअर वी गो. Okay, so Akash, your challenge has been started, and here you go. Give us the brief about this entire trip. Let's go. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, चला सुरू करूया आपण आपल्या आजच्या या सहलीचा थोडक्यात काय बोलूया ब्रीफला. हां, आढावा. नमस्कार मंडळी, तर चला सुरू करूया आपण आपल्या आजच्या सहलीचा थोडक्यात आढावा. तर सगळ्यात पहिला आम्ही इथून निघणार आहोत बोरिवलीवरून आणि आमचं सगळ्यात पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे मांढर देवीची काळूबाई. सो तर आम्ही पहिला तिथे पोहोचणार, देवीचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आमचं दुसरं ठिकाण आहे मेनवली घाट आणि मेनवली घाट झाल्यानंतर जर वेळ मिळाला म्हणजे पूर्ण प्रयत्न करणारच आहोत आम्ही की अजिंक्य तारा आम्हाला किल्ला बघायचा आहे. तर अजिंक्य ताराला आम्ही जाणार आहोत आणि अजिंक्य तारा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जे लग्नाचं स्थळ आहे पाटीलवाडा, तिथे आम्ही पोहोचणार आहोत. तर साताऱ्याला आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहोत, पण साताऱ्यातली ही जी ठिकाणं मी तुम्हाला सांगितली आम्ही पहिल्यांदाच बघणार आहोत. तर आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत ही सगळी ठिकाणं बघायला. तर आणि तुमच्यासोबत बघायला अजून जास्त उत्सुक आहोत. तर चला सुरू करूया.
हाय गाईज, सो वी आर बॅक आणि आता गाडी आलेली आहे खाली. तर आम्ही सामान घेऊन खालीच जात आहोत आणि आता लवकरच आम्ही आमची जर्नी स्टार्ट करू. सो होप वी हॅव अ व्हेरी सेफ अँड हॅपी जर्नी. हाय गाईज, सो तुम्ही बघू शकतात गाडी आता आलेली आहे. सामान वगैरे पण सगळं लावून झालं आहे. कॅरियरवर काही सामान ठेवलं आहे आणि काही ते पाठीमागे ठेवलं आहे. तर आम्ही आता लवकरात लवकर जर्नी स्टार्ट करू. आणि विजू दादा आज आमचे कॅप्टन आहेत. से हाय टू माय यूट्यूब चॅनल. तर आता बाकी सगळे वरती आहेत. ते जसे खाली आलेत फ्रेश होऊन वगैरे, तर आम्ही लवकरात लवकर जर्नी स्टार्ट करू. सो सी यू गाईज, बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो बराच तासाच्या प्रवासानंतर आम्ही पुण्याच्या जरा पुढे पोचलो आहोत आणि अजून काही तासाचा प्रवास आहे. मग आम्ही आमच्या पहिल्या साईट सीइंगवर पोचू. दॅट इज काळूबाईचं मंदिर, राईट. या सो प्रवास आतापर्यंत खूप छान झाला आहे. आम्ही इथे जरा वॉशरूमसाठी थांबलो होतो. सो हिअर वी गो, वी आर कंटिन्यूइंग द ट्रिप. अँड हिअर इज आकाश. ही इज फीलिंग एक्स्ट्रीमली स्लीपी. आकाश, व्हॉट वुड यू लाईक टू से? सुप्रभात. चॅलेंज लक्षात आहे. येस. काउंट घे. येस, चला 100 रुपये झाले. एक इंग्लिश वर्ड. ओके गाईज, बाय. आता आम्ही ट्रिप कंटिन्यू करत आहोत. झोप अर्धवट झाली आहे माझी. आता मी परत गाडीत जाऊन झोपणार आहे. हाय गाईज, सो वी हॅव स्टॉप बाय ॲट त्रिमंदिर. तर हे ट्रिपचं पार्ट नव्हतं, पण कारण की ह्याचं आर्किटेक्चर एवढं सुंदर आहे, सो वी हॅड टू स्टॉप बाय अँड हॅव अ लुक. तर मी तुम्हाला हे मंदिर दाखवतो रेअर कॅमेरा थ्रू. सो हे एंट्रन्स आहे मंदिरचं. इथून मेन एंट्रन्स आहे आणि इथून सिटी चढून आता आम्ही वर जाणार आहोत. तर आम्ही लवकर दर्शन घेणार आहोत ताकी आम्हाला नेक्स्ट साईट सीइंगमध्ये उशीर नाही होणार. हा एक कम्प्लीट व्ह्यू या मंदिराचा. तर सगळ्यात पहिले इथे श्रीकृष्ण आहेत आणि इथे 2-3 देवींची मूर्ती आहेत आणि मग मध्ये महावीर स्वामी आहेत. मंदिर खूप मोठं आहे आणि इथे शंकराची पिंड आहे आणि इथे गणपती आणि इथे मारुती आहेत. ओके, तर मी तुम्हाला आता मंदिराचा हा साईडचा व्ह्यू दाखवतो. सी, इट्स सो फ्रेकिंग ह्यूज. आता प्रदक्षिणा मारून येऊया. हाय बोला ब्लॉगमध्ये. कसं वाटतंय? छान. आपण कोणत्या मंदिरात आलो आहोत? त्रिमंदिर. म्हणजे कसं वाटलं मंदिर? खूप सुंदर आहे. एकाच मंदिरात सगळ्या देवांचं दर्शन भेटलं. म्हणजे पुण्यातच स्थित आहे. हो, डोंगराच्या पायथ्याशी सुंदर पुण्यातील त्रिमंदिर. संगमरवरी मंदिर छान मस्त आहे. हल्लीच बांधलंय वाटतं मंदिर. तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या कळसावरती सूर्यकिरण आले आहेत. तुम्हाला मी प्रॉपर व्ह्यू नंतर जरा लांबून दाखवतो. ध्वज कसा फडफडतोय बघा. हो, खूप स्वच्छ देखील आहे. सो गाईज, दर्शन घेऊन झालेले आहे आणि आता आम्ही परत आमच्या गाडीकडे जात आहोत. कारण आम्हाला पुढचे साईट सीइंगसाठी उशीर झाला नाही पाहिजे. कारण जर तिथे उशीर झाला तर मग तिकडे खूप क्राऊड वाटेल आणि दर्शन लवकर होणार नाही. सो आता आम्ही इथून लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करत आहोत. सो बाय गाईज, सी यू लेटर. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही आमच्या पहिल्या साईट सीइंगवर पोचलो आहे. दॅट इज काळूबाईचं मंदिर. त्याला अजून काय म्हणतात? मांढर देवी पण म्हणतात. मांढर देवी असं सुद्धा म्हणतात. तर आम्ही आमची कार पार्किंग केली ऑलरेडी. तर आता फक्त काही सीड्या चढून वरती जायचं आहे आणि इथून व्ह्यू खूप अप्रतिम आहे. तरी तुम्हाला वरती जाऊन मी एकदा अजून एक व्ह्यू दाखवतो. तो अजून टॉपवर आहे. आणि डोंगर
डोंगराच्या मध्यस्थी हे वसलेलं देवस्थान. माझा आवाज निघत हो, मम्मीचा आवाज जरा बसलाय तर चारी बाजू काय बोल, मी रिपीट चारी करतो. बाजूने डोंगर आहे. चारी बाजूने डोंगर आहे डोंगराच्या मध्यात हां, वसलेली आहे. आणि डोंगरांच्या मध्ये हे देवीचं देवस्थान आहे. चला मी आता वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे पहा, एवढ्या पायरी आता आम्ही चढणार आणि मग टॉपला तिकडे देवीचं मंदिर आहे. हे इथे हनुमान मंदिर आहे. हाय गाईज, जस्ट दर्शन झाले आहे काळूबाईचे आणि आत ॲक्च्युली कॅमेरा अजिबात अलाउड नव्हता म्हणून मी शूट करू शकलो नाही, पण हे त्याचं एक्झिट आहे. आणि इथे खूप चांगला फोटो शूटचं लोकेशन आहे, पण मला माहिती नाही या लोकांनी कशी एंट्री घेतली इथे. ॲक्च्युली आय एम ट्राईंग टू फिगर आउट की या लोकांनी एंट्री कशी घेतली. पण गाईज व्ह्यूज खतरनाक आहे. तुम्हाला आम्ही इकडून जो व्ह्यू दिसतो तो नक्कीच दाखवू. जो व्ह्यू दिसतो तो नक्कीच तर जे या दृश्य माझ्यासोबत दिसतं ते नक्कीच दाखवू. तर बघा त्या बाजूला दाखवा आता आम्हाला. काळूबाईचं दर्शन तर एकदम मस्त व्यवस्थित आणि आरामात झालं. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत इकडून दिसणारे दृश्य तर पाहिलेच असतील. आता आमचं पुढचं ठिकाण आहे मेनवली घाट. तर चला आमच्यासोबत पुढच्या ठिकाणी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे सौरभच्या व्लॉगमध्ये. आणि आपण पोचलो आहोत मेणवलीमध्ये आणि मेणवलीमधला पहिला स्पॉट आहे तो म्हणजे नाना फडणवीस वाडा. हा बघा, एकदम भव्य आणि सुंदर वाडा आहे. तर आपण हा वाडा आपण आतून पाहूया. आम्ही आत्ताच आतमधून हा वाडा पूर्णपणे बघून आलो. तो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाहीये. आणि आतमध्ये छायाचित्र घेण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही तुम्हाला आतल्या सगळ्या गोष्टी दाखवू शकत नाही आहोत. पण तरी आम्ही थोडेफार छायाचित्र घेतली आहेत, ती नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवतो. पण अजून एक गोष्ट आहे की मेणवलीमध्ये तुम्ही जर आलात ना, तर एक गोष्ट तुम्ही आवर्जून पहा, तो म्हणजे मेणवलीचा परिसर आणि मुख्यतः वाड्याच्या सभोवतीचा परिसर. तर तो आता आपण बघणार आहोत. पण तो बघण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे किंवा एक गोष्ट ओळखायची आहे. मी तुम्हाला 5 सेकंदाचा अवधी देतो. तुम्ही ती जागा बघा आणि ओळखा ही तुम्ही कुठे पाहिली आहेत. तर चला बघूया. तर तुम्ही ही जागा अजून ओळखली नसेल तर मी तुम्हाला सांगतो. नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपटाचा एक शेवटचा दृश्य आपण बघितला, ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांना पकडलं जातं. तो दृश्य या ठिकाणी चित्रीकरण त्याचं झालं होतं. तसेच सिंघम, काकस्पर्श अशा अनेक चित्रपटांचं चित्रीकरण याच ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या हा सुंदर देखावा. मग असं वाटलं बबलू ही जागा? मला तर म्हणजे खूपच आवडलं. मला इथून निघायचं मनच होत नाहीये. तर जेव्हा मी साताऱ्याची ट्रिप करत होतो ना, त्याची रूपरेखा आखत होतो, तेव्हा सगळ्यात आकर्षक ठिकाण माझ्यासाठी मेणवली घाट आणि नाना फडणवीस वाडा होता. आणि मी जसा विचार केलेला ना, त्याच्यापेक्षा ते खूप जास्त सुंदर आहे. तर मी सगळ्यांना, जे पण बघतायत हा व्हिडिओ, त्यांना मी आवर्जून सांगेन की साताऱ्याला जर तुम्ही येत असाल तर मेणवली घाट आणि नाना फडणवीस वाडा नक्की 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 बघा. मला तर खूप आवडला. आता तू सांग, तुला कसा वाटला? फर्स्ट ऑफ ऑल तर थँक्यू की ह्या ट्रिपमध्ये हे लोकेशन तू मेन्शन केलंस, जेणेकरून आम्हाला पण हे बघायला भेटलं. जे आर्किटेक्चर आहे एवढं हिस्टॉरिक आहे, तरीसुद्धा ते अजून पण एवढं स्ट्रॉंग आहे. आणि आत्ताची लोकं ज्या
हिने मेंटेन करतायत त्याला, तर ते पण बघून बरं वाटतं. खूप क्लीन आहे, खूप पीसफुल आहे. तर मला तर खूप आवडलं. तर ऑब्व्हियसली जे पण ब्लॉग बघत असेल ते नक्की याला व्हिजिट करा आणि Yes. कळवा तुम्हाला पण कसं कळवा तुम्हाला पण कसं वाटलं व्हिजिट करून कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि आता आपण भेटूया पुढच्या ठिकाणी, जे आहे अजिंक्य तारा. सी यू सून गाईज, बाय. हाय गाईज, सो फायनली फडणवीस वाडा वगैरे सगळं बघून झालं आहे आणि आता आम्ही निघत आहोत. अँड लेट मी शो यू की आम्हाला ट्रिपमध्ये कोण जॉईन केलं आहे. सो इट्स ओवी, वहिनी अँड द्विज. से हाय टू माय यूट्यूब चॅनल. हाय. बाबा कुठे आहे? बाबा गाडी तरी गेलाय. येस. तर राज आणि राज माझा कझन अँड छाया मावशी सुद्धा आहेत, पण ते आता सध्या कारमध्ये आहेत. तर आम्ही आता इथून निघू आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉट जो आहे तो एक फोर्ट आहे. मग तिकडून आम्ही मग डायरेक्ट व्हेन्यूवरती जाऊ. सो सी यू गाईज लेटर. आता आम्ही चाललो आहे शुगर केन ज्यूस प्यायला. आणि आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या ठिकाणी, आजच्या सहलीचं सगळ्यात शेवटचं आणि मी म्हणेन सगळ्यात सुंदर असं ठिकाण, ते म्हणजे अजिंक्य तारा. आता मी सगळ्यात सुंदर असं का म्हणतो हे तुम्हाला थोड्या वेळानेच कळेल. त्याच्यासाठी आपल्याला वर जावं लागेल. तर चला लवकरात लवकर वर जाऊया आणि बघूया मी असं का म्हणतो की हे सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. चला चला. हाय गाईज, सो फायनली आता आम्ही या फोर्टच्या टेपवर आलो आहे. आता लवकरच तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवू. आय थिंक वी कॅन सी आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की मी असं का म्हणत होतो की हा सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. किल्ला तर सुंदर आहेच, पण इथून दिसणारं दृश्य हे खरंच खूप सुंदर आहे. सौरभ, लवकरात लवकर तू त्यांना दाखव किती सुंदर दृश्य आपण Yes. आता बघितलं ते. नक्कीच. चला गाईज, तर मी आता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. ओ माय गॉड, तर गाईज तुम्ही अप्रतिम दृश्य तर पाहिलातच आणि खरंच म्हणजे नवल वाटतं की तेव्हाचे मावळे कसे एवढ्यावर गड चढत येत होते. खरंच म्हणजे, आणि आता आपण टेक्नॉलॉजिकली एवढे ॲडव्हान्स्ड आहोत. आय थिंक जेवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाले तेवढे आपण खूप इनकेपेबल पण झालो आहोत. म्हणजे खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं वाटतं. तर आता आम्हीच हो, माझी मम्मी बोलते आम्ही आळशी झालो आहोत, बट इट्स ट्रू. आणि आता आपण कुठे जात आहोत? आता तिकडेच एक माणूस होते, त्यांनी आपल्याला सांगितलं की पुढे अजून काहीतरी पाहण्यासारखं आहे किल्ल्यावरचं काही ठिकाणं. तर तेच आपण आता बघायला जातो की अजून काय आपल्याला बघता येईल किल्ल्यावरचं. तर मी तुम्हाला सुरुवातीला हेच म्हणालो की का मी असं म्हणालो की सगळ्यात सुंदर आहे. तर ह्या किल्ल्याची उंची बघूनच आपल्याला कळेल की एवढ्यावरती आज आम्ही गाडीने आलो, पण त्यावेळेला मावळे ज्यांनी हा गड जिंकला किंवा बांधला किंवा ज्याची राखण केली इतके वर्ष, त्यांनी कशी केली असेल हे इथे आल्यावर समजतं. आपल्याला त्यांच्याबद्दलचा आदर जो आहे मनातला तो अजून वाढतो. त्याच्यामुळे मी म्हणालो की हे सगळ्यात सुंदर ठिकाण आहे आजच्या पूर्ण आपल्या सहलीमधलं. येस गाईस, सो स्टे ट्यून. अजून बरेच व्ह्यूज असतील इथे, तर मी ते कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. येस, सी यू. जायचं आहे. मंगळाई देवीचं. अरे हा बरं जात असलं तर कशाला नको ना. नको नको. आणि काळोख व्हायला आलाय, हो, अंगावर सगळं आहे. आणि येताना वेळेत return तिथे जाऊया. झालं की आता हे उतरल्यावरच इंदू आजी बोलल्या ना. तर फायनली आमचे सगळे साईट सीइंग झाले सक्सेसफुली आज दिवसाच्या उजेडात बघून. तर आता मी निंबू पाणी पित आहेत आणि तुम्ही लोक काय पित आहात? ताक ताक. मसाला ताक. घरगुती मसाला ताक पित आहेत, जे या काकीने बनवलं. काकी हाय बोला.
तर आता आमचे सगळे साईट सीइंग झाले. आता आम्ही डायरेक्ट व्हेन्यूवर जाणार आहोत. बाय. बस झाला ना. अरे नको बाई, पाय